जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो बहिणींनो, आजचे जे व्हिडिओ आहे आपले मोठे होत जाणार आहे खूप. त्याच्यामुळं आपण आहे ना 10-12 मिनिटाचे 9 मिनिटाचे असे व्हिडिओ करून टाकणार आहे. तर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघत राहा. मी सर्व भागामध्ये पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग असं करून टाकणार आहे. टप्प्याटप्प्याने असे 4-5 व्हिडिओ सोडणार आहे. तर आता व्हिडिओ जे आहेत ना माझ्या रस्त्याने खूप मोठे होत राहिले. तर तरी आपले मित्र लोक काय एवढे मोठे व्हिडिओ बघत नाही, बोर होऊन जातात. आपल्या व्हिडिओमध्ये काय एवढं नॅशनल गोष्टी नसतात नाही, एकदम छान एवढे तुम्हाला जसं पाहिजे तसे ते पण आपण करूया. पण तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण हेंड करून बघत राहा, शेवट करून बघत राहा. सर्व व्हिडिओ बघा तुम्ही. मी आजचे पण व्हिडिओ टाकणार आहे. का मला काल खूप उशीर झाला होता. तर तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण हेंड करून बघत राहा. तर चला मग आपण व्हिडिओ बघायला सुरुवात करूया. मग चला भावांनो, आता आपण दर्शन करून घेऊया देवाचे. त्याच्यानंतर आपण जायला म्हणजे आपली सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. तर आपण देवाचे दर्शन करून घेऊया. जय हो बजरंगबली महाराज की. चला मग आता पुढचा सर्वात सुरू करूया. आज चाललोय मी कल्याणला चाललोय. तर एकटाच चाललोय मी, मुलगा नाही येणार. मुलग्याला मी सोडणार आहे तिकडं नातेवाईक लोकांकडे. तो चाललाय खेळासाठी. तर आज मी चाललोय कल्याणला. रक्षाबंधन आहे. माझी बायकोसुद्धा तिकडे गेलेली आहे रक्षाबंधनसाठी, बायको आणि मुलगी. आता त्यांना पण आणायचं आहे आणि मी स्वतः पण जाणार आहे. आता माझ्या बहिणींकर भाव आहे, माझे बहीण भाव ते नाही तिकडं. पण मी पण माझ्या राखीबंधन आहे म्हणून चाललो रक्षाबंधनसाठी. रक्षाबंधनसाठी मी पण चाललेलो आहे माझ्या बहीण भावांकर. त्यांना पण भेटून येतो आणि तुम्हाला रूटसुद्धा दाखवतो. तर भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघत राहा, पूर्ण हेंड पण बघत राहा. तुम्ही लोक हेंडिंग करून पूर्ण व्हिडिओ बघा. पोहून बघू नका. मग तुम्हाला त्याच्यातले रूट आहे ना कळून नाही येणार. जे आपल्या भावा बहिणींना माहीत नाही तिकडचे रूट, जे जायचे जे रूट माहीत नाही ना, ते आपण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. व्हिडिओ छान होणार आहे. या टायमाला मी तुम्हाला खंडाळा, लोणाळा कुठं कसं जाणार आहे, मळवीगाव कुठं आपल्याला कसं जायचं आहे, पनवेल सर्व दाखवणार. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा, सोबत राहा माझा. चला आपण आता निघूया. आता मी जाणार आहे माझ्या थेट रिक्षासोबत. आपली तिथं उभारली आहे सवारी, माझी प्यारी माझी सुपर गाडी. हे बघा, या आपण आपल्या रिक्षातून आपण निघणार आहे आता. तर चला मग भावांनो, तर आता आपण डायरेक्ट रस्ते बघत जाऊया. बघत राहा मस्त, तुम्ही बनून राहा व्हिडिओमध्ये आणि पुन्हा हेंडिंग करून बघा. आता आपण कमीत कमी नाही तिकडे म्हणले ना खूप सारे व्हिडिओ काढायचे आहेत तिकडचे. तर तुम्हाला मी छोटे बनवून दाखवणार. एका मागे एक, आज एक टाकीन, उद्या एक टाकीन, परवा एक असं टाकत आहे. तर पूर्ण हेंड करून व्हिडिओ बघत राहा तुम्ही भावांनो. गाडी 2-3 दिवस चालते ना, चालू नव्हती गेली. मग थोडंसं सकाळ गाडी झालेली चालू. चला भावांना, आता CNG पंपावर आलोय मी लंडन ब्रिजच्या इकडं. मस्त बोलो CNG फुल टाकी करूया. मग डायरेक्ट आपल्याला काही मुंबई पूर्ण आपल्याला काही टेन्शनच नाही. CNG कुठं रस्त्यात भरायची. मी पावसाचा आवाज तर भरून आले आणि त्याच्यामध्ये आपलं मुंबई साईडला तर म्हणजे कल्याण साईडला तर पाऊसच नाही म्हणतात. खूप गरम होईल त्या साईडला. त्याला आता 2 रिक्षाने बघत राहा हेंड करून. मस्त तुम्हाला आपण रूट दाखवणार आहे, कुठली बाजू कशी जायचं कसं नाही. तर पूर्ण एंड करून व्हिडिओ, पूर्ण शेवट पण व्हिडिओ आपले बघत राहा भावांनो आणि बहिणींनो. व्हिडिओ पूर्ण एंड करून बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचं रूट नाही दिसणार. पोहून बघू नका. चला मग आपल्या लाईन आली. आता आपण गॅस घेऊया भरून. आपलं आता झालंय CNG भरायला. बघूया कितीचं भरतंय. पहिल्याचा अर्ध आहे आपल्याकडे 2 पॉईंट. बघू कितीचं CNG बसणार अजून. तर आता आपल्याला या पंपावर CNG प्रेशर कमी आहे खूप. फक्त 40 रुपयाचा बसलेला आहे. आता बघूया पुढं कुठं भेटते. आपलं खोपोलीवरून गाडी गेली तर काही आपल्याला टेन्शन नाही. खोपोलीवरून जायला पाहिजे. प्रेशर काही नाही यांच्यापाशी. चला मग पुढं बघूया. आता बसले 40 रुपयाचं, बाकीचं बघू आहे थोडं आपल्याकडं CNG. तर चला मग पुढं बघूया भावांनो. आपल्याला आता इथं केवाई चौकामध्ये तर आपल्याला विकासनगर इकडे गॅस भेटलेला आहे. इकडे आपण फुल करूया आता आणि डायरेक्ट थेट मुंबई.
इकडं आपल्याला भेटलाय, आता बघत राहा तुम्ही भावांना पुढचे. तर विकासनगरच्या इकडं CNG भेटली भाऊ आपल्याला. तर आपल्याला जे रूट तुम्हाला दाखवायचं होतं, आपल्याला मुकाई चौकातून नाही का मला जायचं होतं या साईडून. तर आता हे जे मी ज्या साईडला उभारलोय, जे मागं गाड्या जातात ना म्हणजे या साईडला, हे आपल्या पुण्या साईडला जाणारा रूट आहे. तर आपल्याला या रोडने जायचं, सरळ सरळ जायचं आहे. हे रोड देव रोडला जातो तिकडं. मग आपल्याला खालच्या भुईरी मार्गातून मी डायरेक्ट मग थेट सरळ जाणार. मग तिकडं काय थोडंसं आपल्याला CNG नाही भेटली म्हणून इकडं आलं नाही. आता डायरेक्ट मुकाई चौकातून आपण तुम्हाला तिकडनं रोड दाखवलं असतं. तर चला आता निघूया, उशीर होतो मला पण. आता हे व्हिडिओ काढत म्हटलं तुम्ही मला संध्याकाळ होऊन जायला पाहिजे. तर आपल्याला आपण भुईर मार्गावरतून खाली आलेलं आहे. तर आपल्याला या भुईर मार्गातून जायचं खालच्या बाजूनी आणि वरतून राईट घेऊन वरच्या बाजूनी मग मेन रोडला लागायचं आहे. तर बघत राहा. तर या खालच्या बाजूने आता मी आलतो भुईर मार्गावरून. तर इकडनं बघा आपल्याला असा राईटला घेऊन टर्न मारायचा आहे आणि डायरेक्ट आपल्याला मग समोरून बघा मेन रोडवरून जायचं आहे. आपण आलो आता मेन रोडला लागलेलो आहे. बघू शकता इकडं तुम्ही, इकडची व्ह्यू बघा किती छान वाटते. मस्त निसर्ग बघा इकडचा, हिरवागार पसरलेला आहे पूर्ण. हे देवरोड फाट्यापाशी आलेलो आहे आता मी. आता इकडे डायरेक्ट सरळ जायचं, अजून सरळ सरळ जात राहायचं. माझ्यासंग बनून राहावा भावांनो आणि बहिणींनो, बनून राहावा. व्हिडिओला पूर्ण एंड करून बघत राहावा. मुंबई 132 दाखवायला लागले, पनवेल 89, पनवेल दाखवाले, लोणाया पण 39 आहे. हे बघा समोर भाडं भेटलेलं आपल्याला 40 रुपयाचं. तर आता आपण यांना घेऊन जाऊया तळेगावला, सोडायचं यांना हायवेला सोडूया. भाऊ बसला, पहिला पॅसेंजर आपल्या भोनी झाली पहिलीच. तर गाडीचे पडदे बिरदे लावून घेतले. काय आलं पाण्याचं पुन्हा आतमध्ये झडप मारायला, पुन्हा मागच्या बाजू भिजायला लागल्या. माझ्या मागं कपडे पिशव्याचे नाही. भाऊ बसलेला, आपल्या 40 रुपयाचं पहिलं भाडं भेटले. तर चला बघत राहा भावांनो. समोर सर्व माणसं चालले. सोमवार आहे ना, श्रावण सोमवार दुसरा. तर लोक चालल्यात पाया पडायला, दर्शनाला. बघा डोंगर पुढे. आता काम सोमवारच्या फाटाचा टोल नाका येणार आहे. आपल्याला टोल नाही भावांनो, टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला. का आवाज यायला लागला, घाबरलं की काय पण फुडफुड चालू आहे. हे बघा बस विठ्ठलवाले इकडं भाऊ आपले चालले पोपो करत इकडं मस्तपैकी. समोर गणपती बाप्पा बघा भावांना, डोंगरावर गणपती बाप्पाचं मंदिर दिसतंय का तुम्हाला? भावांना गणपती बाप्पाचं दर्शन घ्या करून. मस्त आपले डोंगरावर बसलेत गणपती बाप्पा. सोमाटणे फाट्याच्या इकडे आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर मी तर ह्याच्यावर टोल नाक्यापाशी उभारले, खूप गर्दी आहे. चला मग वाट आपली मोकळी होऊन आता चला. तर मित्रांनो आता मी हे घ्यायला उभारले. आपल्या भाऊचे 10 रुपये आपल्याला सुट्टे द्यायचे होते. तर 100ला 3 किलो होते मके. तो बोलले जरा घेऊन जाऊया अर्धा किलो भर, 2-3 तरी 3. या भाऊला आपल्या 10 रुपये रिटर्न द्यायचे आहेत ना. मला 40चं घेऊया आणि 10 रुपये यांना रिटर्न देऊया. इकडं तळेगावचे इकडे आहेत हवेला मी. चला मग आता भाऊचा सफर झालेला. भाऊला आपण सोडले इथं तळेगावला. आता आपण निघूया पुढे. चलो भाई, फिर कभी मिलेंगे. चला भावांनो, आता भावांना सोडले. तर आता आपण निघूया आता कल्याणला. चला चलो भावांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. त्याच्यामुळे माझी येणारी व्हिडिओ तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटतील. व्हिडिओ आपण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.